जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी अंजना वसावे यांची वर्णी। नंदुरबार पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी अंजना सुनील वसावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, निवड झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला। सर्वांना सभापतीपदाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली 4 महिन्यांचा सभापती उपसभापती पदाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे। यापूर्वी नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भिल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला होता। त्यानंतर काल बुधवारी नवीन सभापती निवडण्यासाठी पंचायत समितीच्या स्वर्गीय हेमलता वळवी सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती। विहित मुदतीत धानोरा गणाच्या पंचायत समिती सदस्य अंजना सुनील वसावे यांनी 2 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। दुपारी 3 वाजता सभापती निवडण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली। सभेचे पीठाचे अधिकारी म्हणून तहसीलदार नितीन गर्जे होते। त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत उगले यांनी सहकार्य केले। अंजना सुनील वसावे यांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असता दोन्ही अर्ज ठरवण्यात आले। निवड प्रक्रियेत प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे अंजना सुनील वसावे यांना पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती तेजस पवार यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती माया माळसे, दीपमाला भिल, माजी उपसभापती शीतल परदेशी, माजी उपसभापती प्रल्हाद राठोड, माजी उपसभापती कमलेश माफले यांच्यासह पंचायत समिती सदस्य बायजाबाई भिल, कलाबाई भिल, छाया पवार, संतोष साबळे, बेगाबाई भिल या 12 सदस्यांनी उपस्थित राहून सभापती पदाच्या उमेदवार अंजना सुनील वसावे यांच्या बाजूने मतदान केल्याने त्यांना नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले। निवड जाहीर होताच पंचायत समितीच्या आवारात ढोलताशे व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी नवनियुक्त सभापती अंजना वसावे यांचा पीठासन अधिकारी नंदुरबार तहसीलदार नितीन गर्जे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी सत्कार केला। तसेच जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी त्यांचा सत्कार केला। प्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन विखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसेन वळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शेतकी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे, पंचायत समितीचे उपसभापती तेजस पवार, सदस्य माजी सभापती दीपमाला भिल, माया माळसे, माजी उपसभापती प्रल्हाद राठोड, कमलेश माफले, शीतल परदेशी, पंचायत समिती सदस्य बेगाबाई भिल, संतोष साबळे, छाया पवार, बायजाबाई भिल, कलाबाई भिल, सुनील वसावे यांनी त्यांचा सत्कार केला। सभापती पदाचा कार्यकाळ हा 5 जानेवारीपर्यंत असणार आहे। त्यामुळे नवनियुक्त सभापती अंजना वसावे यांना केवळ 6 महिने मिळणार आहेत। सभापती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुका होतील। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सभापती पदाची वेळेमध्ये 2 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। दोन्ही नामनिर्देशन पत्र एकाच सदस्यांचे असल्यामुळे दोन्ही नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आलेले होते। विहित केलेली छाननीनंतर मागणीची वेळ संपल्यानंतर मी नितीन गर्जे, तहसीलदार नंदुरबार तथा पीठासीन अधिकारी सभापती निवडणूक श्रीमती अंजना सुनील वसावे यांना सभापती पंचायत समिती नंदुरबार या पदासाठी बिनविरोध निवडून आल्या असे जाहीर करतो। धन्यवाद। मोटा फोटो है ओके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।